आपल्या या स्पर्धेसाठी जे विजयी 3 संघ ठरणार आहेत, प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे, आणि उत्कृष्ट खेळाडू जे या ठिकाणी निवड समिती आणि आमच्या तांत्रिक समितीमार्फत निवडले जाणार आहेत, अशा सर्वांना आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने देण्यात येत आहे। हे या ट्रॉफी ज्यांनी प्रायोजित केलेले आहेत असे आमचे डी स्पोर्ट्स अँड मेन्स वेअर राष्ट्रीय खो खोचे खेळाडू यांनी ती ट्रॉफी आपल्या प्रोप्रायटर आपल्या बिझनेसच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी दिलेली आहे। तत्पूर्वी या स्पर्धेसाठी नुकतेच आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी आदरणीय किरण बोरोडेकर सर यांचं या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि ते अतिशय उत्साहाने आपल्या या स्पर्धेच्या खेळाडूंचं कौतुक करण्याकरता आणि या स्पर्धा पाहण्याकरता त्या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांचंही मी या आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आमचे दुसरे क्रीडा मार्गदर्शक जमीर अतार सर, व्हॉलीबॉल कोच, यांचं या ठिकाणी स्वागत। आमचे जे मित्र आणि दैनिक लोकमतचे आमचे क्रीडा प्रतिनिधी, कराटे स्पर्धेचे आयोजक आणि स्वतः कराटे या खेळामध्ये आपले प्रावीण्य प्राप्त करणारे आमचे मित्र सचिन गिडोले हे आता आपल्या मोबाईल भ्रमणध्वनीमधून आपले छायाचित्रण करतायत। उद्या ते नक्कीच आपल्या पेपरमध्ये प्रसिद्धी देतील अशी आम्हाला खात्री आहे। त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो। त्यांच्याबरोबर या कराटे असोसिएशनचे सेक्रेटरी सांगली जिल्हा हमजा खान मुजावर, जिल्हा क्रीडा पुरस्कार आणि वसंतदादा क्रीडा पुरस्कार प्राप्त हमजा खान मुजावर यांचे या ठिकाणी स्वागत। अंतिम सेमीफायनलचा दुसरा उपांत्य फेरी सामन्याचा शेवटचा या ठिकाणी पाळी सुरू आहे। दोन्ही संघांच्या दरम्यान पुणे विरुद्ध मुंबई। पुणे संघाचं नेतृत्व करणारा संघ आहे वेळापूर सोलापूर जिल्ह्यातला आणि मुंबई विभागाचं नेतृत्व करणारा संघ आहे ठाणे जिल्ह्याचा। दोन्ही संघांचं या ठिकाणी चांगल्या प्रेक्षणीय असा सामना या दोन संघांमध्ये सुरू आहे। यातून जो संघ विजय होईल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे।
संजय निवंत खेळ